गेले कित्येक वर्ष फक्त पेपरवर तो कोस्टल रोड होता, तर माझ्यापेक्षा तेच जास्त उत्तर देतील. त्याचं एकमेव कारण विनायक राऊत त्यांच्या व्यक्तिगत इगो, चुकीच्या लोकांमुळे, चुकीच्या लोकांच्या इगोमुळे, चुकीच्या लोकांच्या स्वार्थामुळे महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गलिच्छ झालेलं आहे. आणि ह्या दोन्ही युवराजात एक्सपोज झाले. विनायक राऊतने अजून आगीत तेल टाकण्याचं काम केलं. तर पण कारण त्यांच्या भूलथापाला आता बळी ठरणार नाही, म्हणजे त्यांच्या वचननाम्यात हिंदुत्व पण नाही आणि मराठी पण नाही. त्यामुळे स्वतःच्या वडिलांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झाले हे पण त्यांना माहीत नाही. तर लोक बोलतात ह्याच्यात सत्ता नाही, ह्याच्या देऊ शकत नाही, ह्याला मतं तरी कशाला द्यायची. 2026च्या मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठीचा शिवसेना आणि भाजप या महायुतीचा वचननामा जो आहे तो नुकताच प्रकाशित झालेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले, पण मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेचं व्यवस्थापन, मुंबई महानगरपालिकेच्या समस्या आणि गेली 3 दशकं या मुंबई महानगरपालिकेवर अनभिषिक्त आपली पकड ठेवणारी वांद्र्याचा मातोश्री हा बंगला, या सगळ्यावरती स्वतःचा आपला एक विशिष्ट प्रेझेन्स देणाऱ्या व्यक्तीशी मी आज आपल्याला परिचित करणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये अनेक नशीबवान मंडळी किंवा नशीबवान मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात. कधी तो उल्लेख नारायण राणेंचा होतो, तर कधी तो मनोहर जोशींचा होतो. पण याच गेल्या अनेक 4 दशकांच्या वाटचालीमध्ये एक नाव आणखी तितक्याच प्रभावाने आणि उल्लेखानं आपल्याला समोर आणावं लागतं, ते आहे राहुल रमेश शेवाळे यांचं. मी आपल्याला राहुल शेवाळे या अत्यंत नशीबवान मुंबईकराला भेटवणार आहे. पण त्या नशीबवान मुंबईकराबरोबर त्याचं एक हाडलक आहे, ते पण आपण समजून घेणार आहोत. काय आहे या सगळ्या विषयामध्ये मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात आणि अगदी मुद्देसूद पद्धतीने राहुल शेवाळे, त्यांचं राजकारण आणि मुंबई महानगरपालिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. राहुलजी, आपलं फेस टू फेसमध्ये स्वागत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 2017 नंतर आता जवळपास 9 वर्षांनी होऊ घातलेली आहे. ही निवडणूक सगळ्यांनीच प्रतिष्ठेची केली आहे आणि त्याच वेळेला जेव्हा ती निवडणूक प्रतिष्ठेची होते, निवडणूक आयोग कामाला लागलेला आहे, प्रशासक कामाला लागलेले आहेत, माध्यमं कामाला लागलेली आहेत. आज तुमचा वचननामा आलेला आहे. ज्या दिवशी तुमचा वचननामा येतोय त्यानंतर 6 तासांनी 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती, अर्थात तुम्हा सगळ्या शिवसैनिकांच्या शिवतीर्थावरती एकत्र येऊन जनसमुदायाला संबोधित करणार आहेत. एकाच दिवशी घडणाऱ्या या 2 घटना आहेत. तुम्ही या वचननाम्याकडे कसं पाहताय हे मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं. हा जो वचननामा आहे तो आम्ही मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्तीचा वचननामा आहे, स्वप्नपूर्तीचा वचननामा आहे आणि मुंबईकरांना काय हवं आहे याच्या गोष्टी अंतर्भूत केलेला हा वचननामा आहे. मूळ मुंबईचा विषय हा पुनर्वसन, रिडेव्हलपमेंटचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय मुंबईचा. आणि गेले कित्येक वर्ष, 10-15 वर्ष मुंबईतले रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडलेले आहेत, त्याचे धोरणात्मक निर्णय झाले नाहीत. परंतु आता राज्य सरकार जे महायुतीचं आहे त्यांनी, आणि विशेष करून माननीय उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मुंबईच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातले धोरणात्मक निर्णय घेतले. 388 म्हाडाच्या वसाहती ज्या शिवडी, भायखळा आणि प्रभादेवी या क्षेत्रात जास्त आहेत, मोडकळीस आलेल्या इमारती ज्या शहरामध्ये गिरगाव असेल, संपूर्ण भायखळा, शिवडी, प्रभादेवी या ठिकाणी आहे, त्यांचा विषय होता, त्यांच्या घरांचा विषय होता. त्याचबरोबर पगडी च्या बिल्डिंग आहेत त्या पण शहरातला एक अत्यंत गंभीर विषय होता. पगडीमधले जेवढे टेनंट होते त्यांना हक्काचं घर मिळत नव्हतं आणि कायदेशीर त्यांना बाबींची खूप अडचण व्हायची. तर त्यातून मुक्तता व्हावी त्याकरता राज्य सरकारने आणि विशेष करून एकनाथ शिंदे साहेबांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की पगडीमुक्त मुंबई. त्याचबरोबर BDD चाळचं रिडेव्हलपमेंट असेल, धारावीचं रिडेव्हलपमेंट असेल, रेफ्युजी कॉलनीचं रिडेव्हलपमेंट असेल, आणि ह्या सर्व ज्या रिडेव्हलपमेंटचं जर बघाल तर या ठिकाणी मराठी टक्का हा 80 ते 90% आहे. त्यामुळे ह्या सर्व रिडेव्हलपमेंटचा फायदा विशेष करून मराठी माणसाला होणार आहे. जो मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलेला आहे तो पुन्हा एकदा मुंबईत पुनर्स्थापित होऊन त्याला स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे. SRAचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. जे विकासक आहेत त्या विकासकांनी लोकांची दिशाभूल करून त्यांना फसवून 10-15 वर्ष प्रोजेक्ट रखडवलेले. एक उदाहरण सांगतो, रमाबाई आंबेडकर नगरचं. रमाबाई आंबेडकर नगरचा जो प्रकल्प आहे 17 वर्ष रखडला होता. 20,000 कुटुंब त्या ठिकाणी राहतात आणि तो जो डेव्हलपर आहे चंपकलाल वर्धन
हा आपला पण परिचित असेल. मातोश्रीचा एक अत्यंत घनिष्ठ त्यांचे संबंध होते, त्यांचा परिवाराचा सदस्यच होता. त्याने 17 वर्ष रखडवलेला तो प्रोजेक्ट आता राज्य सरकारने हाती घेतला. राज्य सरकारच्या MMRDने त्यात गुंतवणूक करून रिडेव्हलपमेंटची, रिहॅबची बिल्डिंगचं काम पण चालू केलं, बीजीशीर केलं. टेंडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण केलं. 160 कोटी 2 वर्षाचं भाडं आपण त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय झाला की आता विकासकावर अवलंबून न राहता गव्हर्नमेंटच MMRD असेल, MIDC असेल, MSRDC असेल, मुंबई महानगरपालिका असेल, सिडको असेल, हे आता सर्व रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणार, रिहॅबची बिल्डिंग पूर्ण करून देणार. त्यामुळे असे मुंबईतले 50 एकरचे 17 क्लस्टर माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग आहे, ज्यांच्याकडे UD डिपार्टमेंट आहे, त्यांनी आता 17 क्लस्टर फायनल केलेत आणि मुंबईतले 50 एकरचे 17 क्लस्टर येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करून 35 ते 50 लाख रिहॅबच्या बिल्डिंग पूर्ण करून लोकांना घरं देण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे हा प्रश्न हा अत्यंत मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. इन्फ्रास्ट्रक्चर तर पहिल्यापासून आपण करत आहोत. आपल्याला माहिती आहे अटल सेतू, कोस्टल रोड, STPचा जो प्रोजेक्ट असेल, मेट्रोचे प्रोजेक्ट हे कंप्लीट झालेत, पण त्यांचा एक्सपॅन्शनचा प्रोजेक्ट पण आता हाती घेतला. कोस्टल रोड आता आपण वर्सोवा ते बोरवली, ते विरारपर्यंत आता एक्सटेंड केला. ईस्टर्न जो फ्रीवे आहे तो आपण ऑरेंज गेटपासून नरिमन पॉईंटपर्यंत घेतलेला आहे आणि जो शिवाजीनगरपर्यंत त्याचा एंड होतो तो शिवाजीनगर आपण ठाणा ते फाउंटन, म्हणजे हा रिंग रोड अख्ख्या मुंबईला रिंग रोड होणार. अटल सेतूचं एक्सटेन्शन करून आपण शिवडीपर्यंत घेत आहोत. तर मुंबईचा जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतो आणि ज्या ठिकाणी ट्रॅफिकचं कंजेशन जास्त होतं आहे त्याकरता एक पाताल लोक एक प्रोजेक्ट आपण लॉन्च केला की अंडरग्राऊंड टनेलच्या माध्यमातून ते ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यामुळे मुंबईत टनेलचं पण भूमिगत एक जाळं आपण बनवतोय ज्यातून गाड्या जातील आणि वरती ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही. मित्र, राहुल शेवाळे ज्या वेळेला इतकं भडाभडा बोलतायत आणि विकासाची गंगा आपल्याला समोर आणून देत आहेत, आज ज्या कोस्टल रोडसाठी सगळी मंडळी कोस्टल रोडचं श्रेय घेण्यासाठी जे काही करतायत, या कोस्टल रोडची मूळची संकल्पना ज्या व्यक्तींची होती त्यापैकीचे पहिले 5 व्यक्ती जर आपण विचार केला तर त्यातल्या पहिल्या 2 व्यक्तींपैकी एक व्यक्ती माझ्या शेजारी बसली आहे आणि दुसरी व्यक्ती आहे सुबोध कुमार. बरोबर. राहुलजी, तुम्ही आणि सुबोध कुमार यांच्या संकल्पनेतून हे आलं, हे अनेक मुंबईकरांना माहीत नसेल. नेमकं याच्यामध्ये तुम्ही काय केलं आणि सुबोध कुमारांनी काय केलं, संक्षिप्त स्वरूपात सांगा. ही मूळची संकल्पना आली कुठे, ही उद्धव ठाकरेंकडे किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचली कशी? ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मी बनवत होतो त्यावेळी आयुक्त सुबोध कुमार होते आणि सुबोध कुमार यांनी त्यावेळी मला सुचवलं की कोस्टल रोडचं DP रिझर्वेशन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 1970 मध्येच त्याची प्रोव्हिजन केली होती आणि 1970 पासून कोस्टल म्हणजे रोड 1970 पासून तो 70, हा. प्रशासनाच्या संकल्पनेत होता. संकल्पनेत म्हणजे होता. एका रात्रीत असं काही दिवा स्वप्न कोणाला दिसलेलं नाहीये. नाही, तो 1970लाच त्याचा प्लॅन केला होता. 1970लाच DP मध्ये त्याचं रिझर्वेशन पण झालं होतं. परंतु दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणामुळे कोस्टल रोड झाला नाही. परंतु आम्ही त्यावेळी असं प्लॅनिंग केलं की मेट्रोचं काम मुंबईत चालू होणार आहे आणि मेट्रोच्या एक्स्कवेशनमध्ये जे सॉईल निघेल ते मुंबई बाहेर टाकावं लागेल आणि ते एवढे क्वांटिटी असणार त्याची, तर त्या क्वांटिटीमध्येच कोस्टल रोड होऊ शकतो. त्यामुळे कोस्टल रोडची कॉस्ट ही 50% कमी होईल, ही आम्ही त्यावेळी आयडिया केली. मग सुबोध कुमारांनी मला विनंती केली की तू बजेटमध्ये इंट्रोड्यूस कर आणि कोस्टल रोड आपण अनाऊन्समेंट करू आणि कोस्टल रोड करता केंद्राची पण मदत घ्यायची नाही, म्हणजे आर्थिक सहाय्य नाही घ्यायचं, राज्याचं पण आर्थिक सहाय्य नाही घ्यायचं. कोस्टल रोड आपण मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या हिमतीवर करूया. तर त्यांना मी सांगितलं की आपण आर्थिक तरतूद कशी करणार, तर त्यांनी मला सुचवलं की जो फंजिबल FSI ची एक नवीन संकल्पना त्यांनी काढली. काही विकासक बिल्डर हे FSI चोरी करायचे, तर त्या संदर्भात त्यांनी नवीन धोरण केलं आणि त्या FSIच्या माध्यमातून प्रीमियम घ्यायचं बंधनकारक केलं आणि त्या प्रीमियमच्या माध्यमातून दर वर्षाला 2,000 कोटी आम्हाला मिळायचे. तर त्यांनी सूचना केली होती की ते 2,000 दर वर्षाला येते, त्याला मुंबई महानगरपालिकेने वापर करायचा नाही, ते केवळ कोस्टल रोडसाठी ठेवायचे. असे 5-6 वर्षानंतर 10-12 हजार कोटी त्यात जमा झाले आणि त्या माध्यमातूनच टेंडर काढण्यात आलं. त्यामुळे कोस्टल रोड हा एकमेव प्रोजेक्ट आहे ज्याच्यात बँकचं कुठलं लोन नाही, जागतिक बँकेचं लोन नाही, केंद्राचं काही त्यात आर्थिक सहाय्य नाही, राज्याचे आर्थिक सहाय्य नाही, मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या आणि हिमतीवर मुंबईकरांना केलेलं आहे. टोलही नाहीये. आणि टोलही नाही आहे. तर कारण ह्या सर्वांचं जर आर्थिक सहाय्य घेतलं असतं तर टोल लावावा लागला असता. त्यामुळे कोणाचंच आर्थिक सहाय्य न घेतल्यामुळे टोल लावला नाही. मुंबईकरांकरता फ्री सेवा ती त्या ठिकाणी उपलब्ध झाली. तो ऐतिहासिक निर्णय सुबोध कुमारांच्या सहकार्यामुळे झालेला आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण क्रिकेटचा सामना पाहतो. क्रिकेटचा सामना कलाटणी घेतो. त्या कलाटणी घेतलेल्या सामन्यामध्ये एक अशी गोष्ट घडते की एखादा झेल असेल, एखादा धावचीत असेल किंवा एखादा षटकार असेल आणि मग तो अख्खा सामना फिरवला जातो किंवा त्या सामन्याचा निकाल बदलतो. राहुल शेवाळेंनी घेतलेला तो निर्णय
राजकीय इच्छाशक्तीने तो अडकला असं सुबोध कुमारांचं म्हणणं होतं. बरोबर. पण जेव्हा तो तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोहोचवला, त्या दिवशी उद्धव ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय होतं आणि त्यांना तुम्हाला किती कन्व्हिन्स करावं लागलं, त्यांना तुम्हाला किती समजवावं लागलं? नाही, त्यांना ह्या विषयाचं गांभीर्य मी स्वतः समजून सांगितलं, कारण 1970 पासून रखडलेलं प्रकरण, ह्या प्रकल्पामुळे मुंबईचा लूक चेंज होईल, मुंबईचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मुंबईकरांची जी अपेक्षा आहे कोस्टल रोडच्या बाबतीतली ती पूर्ण होईल. कारण गेले कित्येक वर्ष फक्त पेपरवर तो कोस्टल रोड होता, तो त्याचं अंमलबजावणी झाली नव्हती. तर एक कमिटमेंट आपलं पूर्ण होईल आणि दरवेळी मी या गोष्टीचा आग्रह करायचो की डेव्हलपमेंट प्लॅन DP हा इम्प्लिमेंट झाला पाहिजे. आपण बघाल तर संपूर्ण जगामध्ये शांघाय असेल, सिंगापूर, ज्या मेट्रो सिटीची आपण तुलना करतो की तसं झालं पाहिजे, त्यांनी वेगळं काही नाही केलं. त्यांनी त्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन 100% इम्प्लिमेंट केला. आपण आपला डेव्हलपमेंट प्लॅन 20-20 वर्षाने, जर 1970 नंतर परत 20 वर्षाने डेव्हलपमेंट प्लॅन, परत 20 वर्षाने, प्रत्येक वर्षी तो इन्क्लूड करत कोस्टल रोड ठेवला, पण इम्प्लिमेंट नाही केला. आपला डेव्हलपमेंट प्लॅन फक्त 9%च इम्प्लिमेंट केला आहे. बाकी जगाने त्यांचे डेव्हलपमेंट प्लॅन 100% इम्प्लिमेंट केले. 20 वर्ष 100% इम्प्लिमेंट करतात, अपग्रेडेड करतात, मग परत 20 वर्षाने अपग्रेड करतात. तर शहराला अपग्रेडेड करत असं का जातात. होतं पण? याचं कारण असं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मदत अत्यंत महत्त्वाची आहे आणि राजकीय इच्छाशक्ती. आता आपण केंद्रावर ताशेरे उडवले, केंद्राला शिव्या घातल्या, तर केंद्र सरकार काय ह्याच्यात मदत करणार नाही. आणि आपण बघाल त्यावेळी पक्षप्रमुखांची नेहमीच भूमिका केंद्राच्या विरुद्ध असायची, राज्यातलं कुठलं सरकार आहे त्याच्या विरुद्ध असायची. त्या संकुचित भावनेमुळे केंद्र सरकार, राज्य सरकार मदतच करायचे नाही. DP इम्प्लिमेंट करायचं असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार हे अत्यंत महत्त्वाचे. कारण मुंबईतल्या अथॉरिटी जर बघितल्या तर त्यातल्या 17 अथॉरिटी ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या आहे. त्या अथॉरिटींच्या परवानगीशिवाय DP इम्प्लिमेंटच होऊ शकत नाही. कोस्टल रोडचं मी सांगतो, कोस्टल रोडमध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका. त्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतला नसता तर कोस्टल रोड झालाच नसता. कारण याच्यात म्हणजे एकट्या उद्धव ठाकरेंचं श्रेय किंवा शिवसेनेचं श्रेय नव्हतं. उद्धव साहेबांचं त्यात आम्ही इंट्रोड्यूस केलं बजेटमध्ये, तेवढ्यापुरतच त्यांची भूमिका होती. त्यांनी काय केंद्राकडे पाठपुरावा केला नाही, त्यांनी काय राज्याकडे पाठपुरावा केला नाही, कारण त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्राईम मिनिस्टरचा जो वॉर रूमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात कोस्टल रोड घेतला. त्यामुळे आणि प्राईम मिनिस्टर यांना नरेंद्र मोदीजींना कन्व्हिन्स केलं की हा रोड खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. मोदीजींनी मग एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स दिलं, CRZचं क्लिअरन्स दिलं, कारण ह्याच्या एवढ्या जाचाकाठी होत्या. कारण हा विषय सुप्रीम कोर्टमध्ये पण गेला. आपल्याला माहिती आहे काही NGO, वनशक्ती यांनी एन्व्हायरमेंट रिलेटेड, CRZ रिलेटेड मुंबई महानगरपालिकेला कोर्टात खेचलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने भक्कम भूमिका त्या ठिकाणी मांडली. त्यामुळे कोस्टल रोडला परवानगी मिळाली. नाही तर सुप्रीम कोर्टने कोस्टल रोडला परवानगीच दिली नसते. CRZच्या बद्दल त्यांचे तर अत्यंत कडक ताशेरे होते. परंतु त्यावेळेसचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी भूमिका सुप्रीम कोर्टला मांडली, म्हणून हा कोस्टल रोड झाला. नाही तर कोस्टल रोड आयुष्यात झालाच नसता. कोस्टल रोड आयुष्यात झालाच नसता. तो कोस्टल रोड करणारी जी स्थायी समिती होते त्याचे हे अध्यक्ष होते. मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती हा अगदी अल्लादीनच्या दिव्यासारखा विषय आहे. मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती ज्यांना मिळते ते खूप नशीबवान असतात. असे 4 नशीबवान लोक आहेत. एक राहुल शेवाळे, 4 वेळा स्थायी समिती; सदा सरवणकर, 4 वेळा स्थायी समिती; रवींद्र वायकर, 4 वेळा स्थायी समिती आणि यशवंत जाधव 5 वेळा स्थायी समिती. मित्रहो, राहुल शेवाळे हे स्वतः इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत. मला एक सांगा की या स्थायी समितीबद्दल असं एकदा विलासराव देशमुख म्हणाले होते की ती स्टँडिंग आहे की अंडरस्टँडिंग आहे. त्या स्थायी समितीमध्ये नेमकं काय होतं ते मुंबईकरांना सांगा. ती किती या विकासासाठी, मुंबई महानगरपालिकेसाठी, तुम्हा नगरसेवकांसाठी आणि तुमच्या पक्षप्रमुखांसाठी किती महत्त्वाची आहे? नाही, स्थायी समिती काय करते स्थायी समिती? मुंबई महानगरपालिकेचे फायनान्शियल एक्झिक्युटिव्ह पॉवर ही स्थायी समितीकडे असते. स्थायी समिती आयुक्तांनी जो बजेट सादर करतात त्या बजेटला मंजुरी देण्याचा संपूर्ण अधिकार स्थायी समितीचा असतो. आणि त्या बजेटनुसार पूर्ण वर्षभर जी कामं आहेत, टेंडर प्रोसेस ही कंप्लीट झाल्यानंतर त्याचा जो प्रस्ताव आहे, प्रस्ताव पारित करण्याचा अधिकार हा पूर्ण स्थायी समितीचा असतो. त्यामुळे स्थायी समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेला, आयुक्तांना किंवा महानगरपालिकेला कुठलंही काम जरी करायचं असेल तर स्थायी समितीच्या परवानगीशिवाय ते करूच शकत नाही. त्यामुळे स्थायी समिती हे सगळ्या आर्थिक गोष्टींशी निगडीत असते. त्यामुळे स्थायी समितीबद्दल खूप गैरसमज होतो. काही आर्थिक मान्यता स्थायी समिती देत असल्या कारणामुळे त्याचकरता माननीय विलासराव देशमुखांनी तसं वक्तव्य केलं असेल, पण तसं नाही आहे. स्थायी समिती म्हणजे त्यात अंडरस्टँडिंग काही होत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, अंडरस्टँडिंग विकासाकरता होते, अंडरस्टँडिंग मुंबईकरांसाठी होते. आणि त्याकरता सर्व पक्ष, कारण विकासाच्या आड कुठलाच पक्ष येत नाही, मुंबईकरांच्या हिताकरता कुठलाच पक्ष आड येत नाही. त्यामुळे ती अंडरस्टँडिंग मला कळलं. हे राजकीय उत्तर बघा. या
प्रश्नातलं जे काही प्रशासकीय आहे ते तुम्ही समजून घ्या आणि राजकीय पण समजून घ्या. कारण हा इंजिनियर तरुण इतकं सफाईदारपणे सगळं पुटअप करतो की त्याच्यावर काही तडजोड होऊ शकत नाही. आज इतक्या गोष्टी होत असताना बघा, मुंबईची महापौर महिला केली, देशाची राष्ट्रपती महिला केली, स्थायी समितीची अध्यक्षा महिला का केली जात नाही? आता तर 50% रिझर्वेशन आहे. बरोबर. अनेक आपल्याकडे डॉक्टर होत्या, आर्किटेक्ट होत्या, शिक्षिका होत्या, अनेक महिला अशा होत्या की ज्या कर्तबगार होत्या, पण स्थायी समिती कोणाला दिली नाही उद्धव ठाकरेंनी. का हो, असं का झालं? तर माझ्यापेक्षा तेच जास्त उत्तर देतील, कारण त्यांच्या ज्या अपेक्षा पूर्ती करणारा जो आहे त्यालाच ते स्थायी समिती अध्यक्ष करायचे. तुमच्यावर त्यांनी अगदी मुलासारखं प्रेम केलं. म्हणजे मातोश्रीच्या किचनमध्ये अगदी बिनदिक्कतपणे जर कोणाचा संचार होत होता, तर तो राहुल शेवाळेंचा होत होता. 4 वेळा स्थायी समिती. बरं, राहुल शेवाळेंनी सांगितलं त्या माणसांना वैधानिक समितीमध्ये घेतलं जात होतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये राहुल शेवाळेंनी सांगितलं आणि उद्धव ठाकरेंनी नाकारलं. अशी गोष्ट मला तरी जाणवली नाही. मोठ्या एखाद दुसरी असेल, पण मला नाही जाणवली. शिवसेनेचा इतका जवळचा निरीक्षक म्हणून. राहुल शेवाळे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीमुळे कटुपणा आला? माझ्यात कुठलाही कटुपणा आला नाही. ज्यावेळी आमदारांनी आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली आणि त्यांच्यासोबत आमदार गेले, त्यावेळी पण आम्ही उद्धव साहेबांसोबत होतो. सर्व खासदार उद्धव साहेबांसोबत होतो. आम्ही कंप्लीट 1 महिना त्यांच्यासोबत होतो. 1 महिना त्यांच्याबरोबर चर्चा पण करत होतो. आणि त्यावेळी हीच भूमिका, त्यावेळी राष्ट्रपतीची निवडणूक होती आणि आदरणीय द्रौपदी मुर्मू मॅडम यांचं त्यावेळी उमेदवारी जाहीर झाली होती. म्हणून मी त्यांना एक सर्व खासदारांच्या वतीने विनंती केली होती की जसं माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता, तसंच आपण एक आदिवासी महिलेला ही उमेदवारी मिळाली आहे, तर शिवसेनेतर्फे पाठिंबा द्यावा, ज्या इंडिया अलायन्स किंवा काँग्रेसबरोबर न जाता. परंतु त्या भूमिकेला त्यांनी मान्यता दिली नाही. त्याचबरोबर आम्ही ह्याही गोष्टीचं त्यांना कल्पना दिली की आम्ही सर्वजण निवडून आलो महायुतीच्या माध्यमातून, त्यामुळे आमचे मतदारसंघ हे महायुतीचे आहेत आणि जर पुन्हा एकदा आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढलो नाही तर लोक आम्हाला जाब विचारतील, कारण गेल्यावेळी मतदान महायुतीच्या माध्यमातून दिलेली. म्हणून आपण भारतीय जनता पार्टीबरोबर परत पुन्हा जावं, त्यांच्याबरोबर युती करावी. आणि त्यांनी पण काही वेळा अनुकूलता दर्शवली. त्यांनी मला जबाबदारी दिली की तू भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी चर्चा कर. त्यांनी अनिल देसाईंना जबाबदारी दिली की तुम्ही गुजरातला जाऊन त्यांच्या पक्षश्रेष्ठींची बात बोला. अरविंद सावंत ते केंद्रीय मंत्री होती, त्यांना तर जबाबदारी दिलेली की जे केंद्रीय मंत्री आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर आम्हाला सगळ्यांना चर्चा करायला सांगितली. आणि शेवटपर्यंत त्यांनी ती भूमिकेत म्हणजे चर्चाच झाली, निर्णय नाही झाला. निर्णय झालाच नाही. आणि आम्ही वारंवार त्यांना सांगितलं. शेवटचा दिवस होता जो त्यांना मी सांगून गेलो, मी कुठेच कटुता नाही निर्माण केली. त्यांना ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची सगळी माहिती दिली आणि आम्ही जाणार ते पण सांगून गेलो. तरी तुमच्यावर प्रचंड प्रेम केलं, प्रचंड प्रेम केलं. साहजिक भरभरून दिलं तुम्हाला शिवसेनेने, ठाकरेंनी. भरभरून दिलं मला, शिवसेना प्रमुखांनी पण दिलं, उद्धव साहेबांनी पण दिलं. आम्ही गेलो याकरताच केवळ. आज पश्चाताप होतोय का ठाकरेंना सोडल्याचा? पश्चाताप अजिबात होत नाही. आज समाधानी आहोत आम्ही की ज्या विचारांचा जो पक्ष आहे त्या विचारांशी आम्ही कधीच तडजोड केली नाही आहे. आणि ज्या वातावरणात आम्ही वाढलेलो आहे त्या वातावरणातच आज आम्ही आहे. दुसऱ्या वातावरणात, काँग्रेसच्या वातावरणात आम्हाला घुसमट होईल, आम्ही तर कधी तिथे जाऊच शकत नाही आहे. त्यामुळे आज समाधानी आहे. आणि ज्या विचारांनी आम्ही लोकांच्या समोर गेलं, त्या विचारांवरच लोकांनी प्रेम करून आम्हाला मतदान केलं, त्या विचारांशी आम्ही तडजोड केली नाही. माझी एक वेगळी माहिती अशी आहे, नाणार प्रकल्प जो येणार होता, धर्मेंद्र प्रधान हे तुमचे व्यक्तिगत मित्र आहेत, खासदार म्हणून आहेत आणि नेता म्हणूनही आहेत. पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधान यांना सांगितलं होतं राहुल शेवाळेंबरोबर चर्चा करून शिवसेनेला मनवा आणि तो प्रकल्प आणा. तुम्ही प्रचंड काम केलं त्यासाठी. अनेक वेळेला तुम्ही त्या कंपनीबरोबर बोललात, आणणाऱ्या इथल्या तेल कंपन्यांबरोबर बोललात आणि हा प्रकल्प येऊ शकला नाही. यामुळे कोकण किनारपट्टीचं नुकसान झालं, महाराष्ट्राचं नुकसान झालं. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही दुखावले होतात की आपण काहीतरी वेगळं संकल्पना मांडतो आणि ती होत नाही, हे त्याचं एक वेगळं कारण होतं, असं दबक्या आवाजात शिवसेनेत बोललं जातं. त्या आपण योग्य बोललात, ते एक कारण होतं. धारावी पण एक कारण आहे. असे जे प्रकल्पाच्या नाणारच्या बाबतीत तर मी खूप मेहनत घेतली होती. नाणार प्रकल्प हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता आणि जगातला तो दुसरा का तिसरा प्रोजेक्ट होता. तो ग्रीन एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून एक एन्व्हायरमेंटच्या ज्या काही नॉर्म्स आहेत 3 लाख कोटी रुपयांचा 3 लाख कोटी. आणि जे आज आपण भारताला जे आर्थिक महासत्ता बनवायचं आहे आणि जे 5 ट्रिलियनचा आपला जो टार्गेट आहे, त्या 5 ट्रिलियनच्या टार्गेटमधलाच
1 ट्रिलियन किंवा 1.5 ट्रिलियनचा केवळ नाणारचा प्रोजेक्टच कंप्लीट करू शकला असता. एवढी नाणारच्या प्रोजेक्टची संपूर्ण कॅपॅसिटी होती. कोकणवासियांच्या करता आणि त्यांच्या भवितव्याकरता, त्यांच्या भविष्याकरता, मुलांच्या करता पण अत्यंत चांगला प्रोजेक्ट होता. आणि देशाची जी पेट्रोलियमच्या पुरवठ्याच्या संदर्भात असेल आणि इतर ज्या विषयासंदर्भातला तो सक्षम, स्वतःचा आर्थिक सक्षम आणि त्याबद्दल आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनातून पण अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. परंतु दुर्दैवाने त्या प्रोजेक्टला विरोध ह्या प्रोजेक्टला त्यांची पहिली अनुकूलता होती, परंतु काय कारण होतं नंतर त्यांनी इतर कारणं देऊन त्याला विरोध केला. जसं मेट्रो कारशेडला विरोध केला, त्याचं पण कारण समजलं नाही. कारण आपण बघाल नाही नाही नाही, मेट्रो आपण पुढच्या टप्प्याकडे जाण्याआधी मला एक तुम्हाला विचारायचं आहे. विनायक बघा, अनंत गीते हे ज्या वेळेला अवजड उद्योग मंत्री होते त्यावेळेला हा प्रकल्प आला महाराष्ट्रात. मला आठवतंय ते पत्र त्यावेळेला कलेक्टरकडे अनंत गीते यांनी दिलं आणि अनंत गीते, नारायण राणे, विनायक राऊत, उद्धव ठाकरे या सगळ्या नेते मंडळीच्या कचाट्यात हा प्रकल्प सापडला. इगोची लढाई झाली आणि अहंकाराचा, शिवसेनेतल्या अहंकाराचा फटका महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणाईला किंवा त्यांच्या रोजगाराला बसला, असं माझं एक निरीक्षण आहे. आपल्याला माहिती आहे या विषयावरचा माझा अभ्यास किती होता. तुम्हाला असं वाटतंय का? तुमचं निरीक्षण योग्य आहे. विनायक राऊतांमुळे हा प्रोजेक्ट रद्द झाल्याचा जमा येतो. त्याचं एकमेव कारण विनायक राऊत, त्यांच्या व्यक्तिगत इगो, व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा. त्यामुळे प्रोजेक्ट, त्यांना कुठल्या एन्व्हायरमेंटचं काही घेणं देणं नव्हतं. केवळ व्यक्तिगत इगो आणि व्यक्तिगत स्वार्थामुळे त्यांनी चुकीची माहिती माननीय त्यावेळी उद्धव साहेबांना दिली. आणि उद्धव साहेब व्यक्तिगत पॉझिटिव्ह होते, कारण मला माहिती आहे, कारण सुभाष देसाई साहेब ज्यावेळी उद्योगमंत्री होते त्यांनी नंतर इनिशिएटिव्ह घेतला. उद्धव साहेबांची विनायक राऊतांमुळे एवढी अडचण झाली की विनायक राऊतांनी त्यांना पहिलंच घेऊन गेले ह्या प्रोजेक्टच्या विरोधाच्या बाबतीत, आणि हा प्रोजेक्ट आम्ही करणारच नाही अशा घोषणा त्यांच्या मुखातून करून घेतल्या आणि पूर्ण प्रक्षोभक भाषणं पण त्यांच्या मुखातून करून घेतले. मग उद्धव साहेबांचं म्हणणं होतं की माझ्या मुखातून या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत, तर मी आता टर्न कसा घेऊ? विनायक राऊतने या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. परंतु विनायक राऊतने केलं नाही. विनायक राऊतने अजून आगीत तेल टाकण्याचं काम केलं आणि त्याचं फळ त्यांना या निवडणुकीत भोगावं लागलं. निवडणुकीत लोकांनी नाकारलं ह्याच कारणामुळे, कारण कोकणाला एक मोठं उपलब्धी होती, कोकणाकरता एक मोठी संधी होती तरुणांकरता. एक नवीन सिटी त्या ठिकाणी बनणार होती. आपल्याला माहितीच त्यांचा प्लॅन जर बघाल आपण, आधुनिक त्यांना हॉस्पिटल या सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज त्या ठिकाणी मिळणार होत्या आणि एन्व्हायरमेंटला कुठलाही त्रास होणार नव्हता याची, कारण वर्ल्डचा सर्वात बेस्ट प्रोजेक्ट होता. पण दुर्दैवाने कोकणातली ती एक मोठी संधी गेली. महाराष्ट्राच्या रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनातून पण एक मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राच्या GDPमध्ये ग्रोथ करणारा तो महत्त्वाचा प्रोजेक्ट होता, एक गेम चेंजर प्रोजेक्ट होता, जो आता वाढवणचा जसा प्रोजेक्ट आहे, जसा गेम चेंजर, त्याच धर्तीवर हा प्रोजेक्ट होता. पण दुर्दैवाने केवळ चुकीच्या लोकांमुळे, चुकीच्या लोकांच्या इगोमुळे, चुकीच्या लोकांच्या स्वार्थामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं फळ ह्यांना भोगावं लागलं. मला सांगा, विनायक राऊतांनी या सगळ्या पर्यावरणाला विरोध किंवा या प्रकल्पाला विरोध केला, त्याचा फटका बसला. राहुल शेवाळेंना मुंबईतल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमका कशाचा फटका बसला? अति आत्मविश्वासाचा की अनिल देसाईंच्या व्यक्तिमत्वाचा, चारित्र्याचा, चांगुलपणाचा, निष्ठेचा, नेमका कशाचा? नाही, मला जो फटका बसला लोकसभेत, आपल्याला माहीत असेल पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात. नाही, तुम्ही अति आत्मविश्वासू होतात? नाही, अति आत्मविश्वास नव्हता मी. पूर्ण कधीच अति आत्मविश्वास करत नाही. या निवडणुकीत ज्या गोष्टींची कमतरता दिसून आली ती आम्हाला कळलीच नाही. ती लोकसभेचे 4-5 टप्प्यात झाल्या आणि आपलं निवडणूक 5व्या टप्प्यात झाली. पहिल्या 2 टप्प्यात देशामध्ये एक वेगळी सुप्त लाट दिसून येत होती. त्याची कल्पना येईपर्यंत उशीर झाला होता. 400 पारचा जो नारा होता, त्यामुळे एक भीतीचं वातावरण एक विशिष्ट समाजामध्ये निर्माण झालं होतं, विशिष्ट धर्मामध्ये निर्माण झालं होतं. आणि त्याचबरोबर संविधानाच्या बाबतीत जे वक्तव्य काही नेत्यांनी केलं होतं त्याच्याबद्दल कुठेच भारतीय जनता पार्टी असेल यांनी कुठेच खुलासा केला नाही आणि त्या नेत्यांवर कुठली कारवाई केली नाही. त्यामुळे संविधानाच्या बाबतीत पण भीती निर्माण झाली संपूर्ण समाजामध्ये आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की 400 पारनंतर आले तर संविधान बदलू शकतात. त्यामुळे एक भीतीपोटी आणि ह्या सगळ्या गैरसमजापोटी लोकांनी मतदान त्यावेळी इंडिया अलायन्सला केलं. लोकसभा हरल्यानंतर त्याचा फटका तुम्हाला दिसून येईल की मला लॉस अणुशक्तीनगर आणि धारावीमध्ये झालेला आहे. तर या दोन्ही ठिकाणी
समाजाचं म्हणजे मुस्लिम प्रभाव आहे. थोडक्यात मुस्लिम आणि दलितांनी पाठ फिरवली तुमच्याकडे असं तुमचं बरोबर, मत आहे. होय. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, तुम्हाला संधी होती, पक्षातले एक प्रमुख नेते तुम्ही होतात, तुम्हाला संधी होती विधानसभेतून मुख्य प्रवाहात राहण्याची, ती संधी तुम्ही का नाकारली? नाही, मला माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की चेंबूर किंवा धारावीला विधानसभेला निवडणूक लढवावी. परंतु मी त्यांना हे तुम्हाला सांगितलं- खाली यायचं नव्हतं, नाही, राज्यात खाली यायचं यायचं नव्हतं? नाही प्रश्न, कारण नुकतंच 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली होती आणि 6 महिन्यापूर्वीच लोकांपर्यंत मी गेलो होतो आणि त्या लोकांनी काही कारणास्तव आपल्याला नाकारलं किंवा मतदान झालं नाही, तर पुन्हा 6 महिन्यानंतर त्यांच्यासमोर जाणं मला उचित वाटलं नाही. पुन्हा एकदा आपण काम करून आणि लोकांचं मन जिंकून, लोकांचा आत्मविश्वास जिंकून पुन्हा त्यांच्यासमोर लोकसभेच्याच निवडणुकीला सामोरं जावं, हा मनात मी निश्चय केला होता. म्हणून मी विधानसभेच्या निवडणूक लढवली नाही आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना ती संधी दिली. नाही, मला एक सांगा, तुम्ही खूप तरुण आहात, अगदी ग्रासरूट पासून येऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. खरंच राजकारण इतकं भावनेच्या आधारे, की जसं तुम्ही म्हणताय की 6 महिन्यापूर्वी नाकारलं होतं, आता पुन्हा कसं जाणार, असं खरंच राहिलं? आता बघा, या पक्षात सकाळी एक माणूस एका पक्षात असतो, तर तो संध्याकाळी त्याचं काही दुपारी संध्याकाळच्या चहाला काही बिनसलं तर रात्रीच्या जेवणाला तो तिसऱ्या पक्षात असतो. हे ज्या वेळेला तुम्ही पाहताय त्यावेळेला नेमकं तुम्हाला काय वाटतंय? नाही, ते आता आणि त्याला तुम्ही स्वीकारताय सगळी नेते मंडळी? नाही, महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गलिच्छ झालेलं आहे आणि व्यक्तिगत आरोप आणि कुठलेही तारतम्य बाळगत नाही, कुठलं नीतिमूल्य बाळगत नाही. अशा वेळी आपण बोलतात तर अशी भूमिका ठेवणं हे आता पण कठीण होत चाललेलं आहे. तरी माझ्या तत्वात जे बसतं ते मी त्यावेळी हे केलं आणि म्हणून माझी भूमिका पक्षासमोर मांडली. पण आजच्या या राजकीय परिस्थितीत कोणी असं थांबत नाही. मला सांगा, हे आत्ता तुम्हाला इथे संसदीय पद्धतीमध्ये फटका बसला, तुम्ही पक्षाच्या पातळीवर, संघटनात्मक पातळीवर काम करताय, असं म्हटलं जातं एकनाथ शिंदेंच्या, जसं पूर्वी ठाकरेंच्या बाबतीत म्हटलं जायचं की महापालिकेमध्ये जर काही करायचं असेल तर राहुल शेवाळे यांची किंवा रवींद्र वायकर यांची परवानगी नसेल तर त्याला महापालिकेमध्ये काही फार प्रगती किंवा फार चांगले दिवस काही दिसतील असं समजलं जात नाही. आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा तसंच आहे, तुमच्याशिवाय पान हलत नाही, तुम्ही ठरवता तेच लोक येतात, तुम्ही ठरवलं तर त्या लोकांना तिकीटं मिळतात, नाही मिळत. हे सगळं काय आहे? तुम्ही पक्ष ताब्यात घेतलाय जसा मातोश्री घेतलं होतं तसं? नाही, इथे अगोदर पण तसं नव्हतं, इथे पण तसं नाही. इथे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब स्वतः निर्णय घेतात. आम्ही सर्वजण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक टीम वर्क केलेलं आहे. सध्या आता मला मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी जबाबदारी दिली आहे. संपूर्ण पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस आता मी आहे, त्यामुळे पक्ष बांधणीवर आता आम्ही संपूर्ण कॉन्सन्ट्रेट करत आहोत. मुंबई महानगरपालिकेचे संपूर्ण अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि तेच त्या संदर्भातला निर्णय घेतात. येणाऱ्या काळामध्ये राहुल शेवाळे यांच्या समोर नेमकं काय आव्हान असेल? मी व्यक्तिगत पातळीवरचं विचारतोय, कारण राजकारणामध्ये एकदा का तुम्ही बाजूला पडलात की मग तुम्हाला पुन्हा मुख्य प्रवाहात येताना अगदी दम निघतो. काय वाटतं तुम्हाला? नाही, आता माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी कधीच राजकारणापासून मला दूर ठेवलं नाही आणि प्रवाहापासून दूर ठेवलं नाही. जेव्हा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी मला त्यांच्यासोबत ठेवलेलं आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आता लोकसभेचे आमचे गटनेते, त्यांनी सोबतच ठेवलेलं आहे आणि प्रत्येक निर्णय प्रक्रियेत आणि पक्षबांधणीमध्ये त्यांनी मला महत्त्वाची भूमिका दिलेली आहे. त्यामुळे कुठेही मी प्रवाहाच्या बाहेर नाही आहे. आता राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यावर आता आम्ही प्राधान्य देतो आहे पक्षबांधणीला, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की 3 वर्षापूर्वी हा पक्ष सुप्रीम कोर्टने आणि इलेक्शन कमिशनने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिली आहे. त्यामुळे आता आम्हाला चॅलेंजिंग जॉब आहे की इलेक्शन कमिशनचे नॉर्म्स फुलफिल करायचे आणि पक्षबांधणीचे, कारण त्यावेळी उद्धव साहेबांनी वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 1998ची घटना पाळली नाही, त्याची अंमलबजावणी नाही केली, म्हणून सुप्रीम कोर्टाने आम्हाला हा पक्ष आणि धनुष्यबाण दिलेलं आहे. आता आमच्याकडे चॅलेंज आहे की 1998ची जी घटना आहे बाळासाहेबांची, त्या घटनेनुसारच काम करायला पाहिजे, त्या घटनेनुसारच संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे आणि तरच इलेक्शन कमिशन, कारण इलेक्शन कमिशनमध्ये आणि सुप्रीम कोर्टात अजूनही आमच्या केसेस पेंडिंग आहेत ज्या या विषयासंदर्भातल्या, तर त्या निकाली लावायच्या असेल तर पक्ष बांधणी आणि पक्ष संघटनात्मक इलेक्शन कमिशनचे नॉर्म्स आहेत ते फुलफिल करायला पाहिजे. तर आता 16 तारखेनंतर रिझल्टनंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्राची पक्षबांधणीचं काम संपूर्ण हाती घेतो आहे
आणि राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यात मी पुढाकार घेऊन एक नवीन रिफॉर्म आम्ही आता संघटनेत करत आहोत. तुम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात. आत्ता बाळासाहेबांचा मुलगा आणि बाळासाहेबांचा पुतण्या ठाकरे हे आडनाव किंवा ठाकरे हा मुंबईवरचा इम्पॅक्ट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत. तुम्हाला या दोन्ही ठाकरे बंधूंचं आव्हान किती वाटतंय? नाही, ह्या दोन्ही युवराजांचं आव्हान वाटत नाही आहे, कारण ह्या दोन्ही युवराज आता एक्सपोज झालेत. त्या दिवशी वचननाम्यात तर आपण बघाल त्या दोघांचं एक म्युच्युअल फंडची जी नाही, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर विश्वास ठेवणार नाहीत मुंबईकर? नाही त्यांचं पण, कारण त्यांच्या भूलथापांना आता बळी ठरणार नाही, कारण ज्या विषयाकरता ते एकत्र आले, ज्या मराठी विषयाकरता आणि ज्या मराठी भाषेकरता त्यांनी तो त्यांचा वचननामा सादर केला, त्यात मराठीचा उल्लेख पण नाही केला, मराठी शब्द पण नाही टाकला. आणि पत्रकारांनी मनसेच्या प्रमुखांना प्रश्न विचारला की आपण मराठी शब्द का टाळला, याच्यात मुंबईकर लिहिलाय पण मराठी लिहिलाच नाही. तर त्यांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनमुळे आम्ही टाकला नाही. आज आम्ही वचननामा जाहीर केला आहे, संपूर्ण मराठी भाषेचं संवर्धन, मराठी उद्योगाकरता, मराठी लोकांच्या गृहनिर्माण, सगळा मराठी अभिमानाने उल्लेख केला. इलेक्शन कमिशनचं वचननाम्याच्या संदर्भातलं कुठलंही बंधन नसतं. वचननामा हा आपला आणि लोकांचा असतो, तो द्यायचा असतो, त्याची अंमलबजावणी पार्टीने करायची असते. हिंदू हृदय सम्राट त्यांनी त्याच्यात टाकला, शब्द त्यात टाकला नाही की इलेक्शन कमिशन ऑब्जेक्शन घेईल. हिंदू हृदय सम्राट आता हा शासकीय शब्द आहे, शासनाने त्याला मान्यता दिली आहे, त्यामुळे इलेक्शन कमिशनचं त्याला ऑब्जेक्शन नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे टाकलं आहे, किती लज्जास्पद आहे. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट टाकलं नाही, मराठी टाकलं नाही, म्हणजे त्यांच्या वचननाम्यात हिंदुत्व पण नाही आणि मराठी पण नाही. बाळासाहेबांचा फक्त फोटो आहे, पण बाळासाहेबांचा आत्मा त्यात नाही आहे. बाळासाहेबांचा आत्मा आजचा जो वचननामा सादर केला त्याच्यामध्ये, कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष पण आठवत नाही अजूनपर्यंत. कित्येक मुलाखती बघा, त्यांनी एक उल्लेख पण नाही केला जन्मशताब्दी वर्षाचा. त्यामुळे स्वतःच्या वडिलांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झाले हे पण त्यांना माहीत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हे लोकांच्या समोर आता दिसून येते आणि मराठी माणसाला कळून चुकलं आहे की ज्याची सत्ता आहे केंद्रात, ज्याची राज्यात सत्ता आहे तोच काम करू शकतो. यांचं नेहमी शेतकऱ्यांकडे पण गेले तर बोलतात माझ्या हातात सत्ता नाही, मी काय करू शकत नाही, मी काय देऊ शकत नाही. तर लोक बोलतात ह्यांच्यात सत्ता नाही, हे काय देऊ शकत नाही, ह्यांना मतं तरी कशाला द्यायची. माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही आता हे दोन्ही जे आजी माजी मुख्यमंत्री आहेत म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तुम्ही काम केलं, होय. देवेंद्र फडणवीस, तुम्ही जवळून पाहिलेले 3 मुख्यमंत्री आहेत, होय. बरोबर आहे? या 3 मुख्यमंत्र्यांचे तुम्हाला आवडलेले 3 गुण कोणते आणि न आवडलेले गुण कोणते? तिन्ही मुख्यमंत्र्यांचे. तिन्ही मुख्यमंत्र्यांचे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांचे गुण आवडले की त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल चांगला आहे, त्यांचं विजन आहे पूर्ण चांगलं, आणि महाराष्ट्राच्या ग्रोथमध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या, ज्या अपग्रेडेड टेक्नॉलॉजी असेल तर त्या इन्क्लूड करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा त्यांचा जो संकल्प आहे त्या गोष्टी आवडतात. उद्धव ठाकरे. उद्धव साहेबांचं ज्यावेळी त्यांची मुख्यमंत्री कारकीर्द होती त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगू शकत नाही, पण चांगल्या गोष्टी केल्याच नाहीत त्यावेळी. परंतु त्यावेळी त्यांनी आता काय आम्हाला भेटायचंच नाही तर कशा काय चांगल्या गोष्टी आम्ही सांगणार त्या संदर्भात. एकनाथ शिंदे. हां, त्याला शिंदे साहेबांचं सांगू शकतो. शिंदे साहेबांनी 24 तास पूर्ण ज्या मुख्यमंत्री कारकिर्दीत काम केलं, त्यांनी 24 तास लोकांसाठी अवेलेबल राहिले. सामान्य शिवसैनिकापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना वर्षा बंगला हा आपलासा वाटला पूर्ण, आणि झटपट निर्णय घेतले. त्यांनी जे काही निर्णय घेतले ते झटपट, आणि त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचे असेल, या प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं, आणि ते शॉर्ट टर्ममध्ये केले. त्यांनी सर्वात जास्त कॅबिनेटमधले जे निर्णय असेल ना, तर रेकॉर्ड ब्रेक निर्णय, आपण जर एखाद्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीतला सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक त्यांनी निर्णय घेतला, आणि सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक त्यांनी दौरे केले या 2.5 वर्षाच्या कालावधीत. हे त्यांचे चांगले गुण आहेत. हे आहेत राहुल शेवाळे. आपण पाहिलं की एखादा तरुण अभ्यासू असला, ग्रासरूटपासून अगदी टॉपपर्यंत त्याचा प्रवास असला की तो किती विस्तृतपणे आणि किती बारकाईनं राजकीय गोष्टी पाहत असतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे चांगले आणि वाईट गुण सांगण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. अर्थात कॅमेरा कधीच खोटं बोलत नाही. आपण या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नीट पाहिलं असेल आणि प्रेक्षक हे जाणकार असतात. मित्रहो, राहुल शेवाळे यांनी वेळात वेळ काढून फेस टू फेसमध्ये आपली उपस्थिती दिली आणि आपली अत्यंत परखड आणि अभ्यासू मतं तुम्ही टाईम महाराष्ट्रासमोर मांडली. आपले खूप खूप आभार, आणि तुमच्या भविष्यासाठी, व्यक्तिगत भविष्यासाठी आणि संघटनेच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस, धन्यवाद.